तुम्ही सुद्धा गृहिणी आहात का? नीटनेटकं दिसायचे, सुंदर दिसायचे, प्रेझेंटेबल दिसायचे, पण ते कसं हे तुम्हाला समजत नाही का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मी दर आठवड्याला फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राइबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये गृहिणींनी म्हणजेच हाऊसवाईफनी कशा प्रकारे तयार झालं पाहिजे, कुठे बाहेर जाताना कशा प्रकारे तयार होऊन बाहेर पडलं पाहिजे याविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे। त्यात काय सुंदर दिसण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी, प्रेझेंटेबल दिसण्यासाठी रोजचा झटपट होणारा मेकअप कसा करायचा, तोही अगदी 5 मिनिटांमध्ये आणि अगदी कमी प्रोडक्ट्समध्ये, हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। खूप जास्त हेल्पफुल हा व्हिडिओ असणार आहे, कारण अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये खूप सुंदर असा मेकअप मी तुम्हाला करून दाखवणार आहे। यामुळे तुम्ही सुंदर सुद्धा दिसाल, प्रेझेंटेबल सुद्धा दिसाल आणि खूप जास्त आकर्षक सुद्धा दिसाल। करता व्हिडिओला सुरुवात करूया। मेकअपला सुरुवात करताना सगळ्यात आधी चेहऱ्याला मॉइश्चराइज करणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यासाठी मी सिटॅफिलचं मॉइश्चरायझर यूज केलेलं आहे। आता तुम्ही जर बाहेर जाणार असाल किंवा घरात जरी असाल आणि मेकअप करणार असाल किंवा मेकअप करणार नसाल तरीसुद्धा चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं हे खूप जास्त गरजेचं आहे। रोज चेहरा धुतल्यानंतर सगळ्यात आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे। ही स्टेप जर तुम्ही रोज फॉलो केली तर तुमची स्किनसुद्धा चांगली राहण्यासाठी खूप मदत होईल। सगळ्या चेहऱ्यावरती छान मी मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे। मॉइश्चरायझरमुळे आपली स्किन हायड्रेटेड दिसण्यासाठी खूप मदत होते। यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन। ही सुद्धा स्टेप अजिबात स्किप करायची नाही। तुम्ही मेकअप करत असू द्या किंवा मेकअप करत नसू द्या तरीसुद्धा मॉइश्चरायझर नंतर रोज सकाळी चेहऱ्याला सनस्क्रीन लावायचंच आहे। यामुळे सूर्याच्या UV रेजपासून तुमच्या स्किनचं प्रोटेक्शन होतं आणि तुमच्या स्किनवर कुठल्याही प्रकारचं पिगमेंटेशन, डार्क स्पॉट अजिबात येत नाही। त्यामुळे रोज सकाळी चेहऱ्याला सनस्क्रीन हे लावायचंच आहे। मी येथे न्यूट्रोजनाचं सनस्क्रीन यूज केलेलं आहे। हे सनस्क्रीन सगळ्या स्किन टोनसाठी, सगळ्या स्किन टाईपसाठी एकदम बेस्ट आहे। सगळ्या स्किन टाईपला एकदम सूट होतं, त्यामुळे हे सनस्क्रीन तुम्ही नक्कीच यूज करू शकता। सगळ्या चेहऱ्यावरती मी छान सनस्क्रीन अप्लाय करून घेतलेला आहे। सनस्क्रीनमुळे एक छान ग्लो येण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। एवढं जरी तुम्ही घरी केलं तरी सुद्धा जर तुम्हाला छान असा फ्रेश लुक हवा असेल, तुमच्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट, पिगमेंटेशन असतील आणि ते तुम्हाला थोडेसे हाईड करायचे असतील तर तुम्ही अशा प्रकारची CC क्रीम किंवा BB क्रीम डेली बेसिसवरती नक्कीच यूज करू शकता। बाहेर जाताना नक्कीच यूज करू शकता। या ज्या CC क्रीम आणि BB क्रीम असतात त्या एकदम लाईटवेट असतात, शिवाय आपल्या चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन बऱ्यापैकी हाईड करतात आणि एक ब्राईटनेस आपल्या चेहऱ्यावरती देतात। त्यामुळे आपला चेहरा फ्रेश दिसायला लागतो। त्यामुळे डेली बेसिसवरती रोज तुम्ही ही क्रीम लावू शकता। शिवाय एखाद्या कार्यक्रमासाठी, लग्नासाठी जर तुम्ही तयार होत असाल आणि तुम्हाला हेवी मेकअप अजिबात नको असेल तर ही CC क्रीम लावून तुम्ही छान असा तुमचा मेकअपसुद्धा करू शकता। आता सगळ्या चेहऱ्यावरती CC क्रीम छान मी स्प्रेड करून घेतलेली आहे। CC क्रीम चेहऱ्याला लावण्यासाठी कुठल्याही ब्युटी ब्लेंडरची अजिबात गरज लागत नाही। हाताने सुद्धा हे खूप छान स्प्रेड होतं आणि जेव्हा आपण घाईमध्ये असतो तेव्हा ब्युटी ब्लेंडर वापरणे इतपत आपल्याकडे वेळ नसतो। त्यामुळे अशा प्रकारची CC क्रीम तुम्ही नक्कीच यूज करा। त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर। आता जर तुमची स्किन ही ऑइली असेल आणि तुम्हाला CC क्रीममुळे थोडंसं चिपचिप फील होत असेल तर ते तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरने आणि लूज पावडरने सेट करू शकता। जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही फक्त CC क्रीम लावली तरी इनफ आहे। आता मी येथे फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे। तुम्ही पॉन्डची पावडर सुद्धा यूज करू शकता। आपल्याला जी साधी पावडर आवडते ती सुद्धा तुम्ही यावरती नक्कीच वापरू शकता। यामुळे तुमचा चेहरा हा फ्रेश दिसेल, मॅट फिनिश तुमच्या चेहऱ्यावरती येईल आणि तुमचा ओव्हरऑल लुकसुद्धा खूप सुंदर दिसेल। आता सगळ्या चेहऱ्यावरती डॅब डॅब करत मी कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेली आहे। तुम्ही बघितलं, फक्त CC क्रीम लावल्याने आणि कॉम्पॅक्ट पावडर लावल्यामुळे चेहरा इन्स्टंटली एकदम फ्रेश दिसत आहे। आता छान आपण आपले आयब्रो सेट करून घेणार आहोत। आयब्रोज करणं खूप जास्त गरजेचं आहे, यामुळे आपला चेहरा डिफाईन दिसण्यासाठी खूप मदत होते। आयब्रोजसाठी मी ते ब्राऊन कलरची आयब्रो पावडर यूज केलेली आहे। PSCचं हे आयब्रो फिलिंग पॅलेट आहे, खूप सुंदर आहे। आयब्रोज करण्यासाठी कधी ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो पावडर यूज करायची नाही, नाहीतर काय होतं तुमच्या आयब्रोज एकदम फेक दिसतात। तुमच्या आयब्रोजला नेहमी ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो पावडर लावा, यामुळे तुमच्या आयब्रोज हे नॅचरल असल्यासारखे दिसतात, अजिबात फेक दिसत नाहीत। आता छान आयब्रोज फिल करून झाल्यानंतर स्पूली ब्रशच्या सहाय्याने अशा प्रकारे मी छान सेट करून घेत आहे। आता खूप सिंपल आहे, तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारे रोज आयब्रोज फिल करू शकता आणि तुमचा लुक आकर्षक बनवू शकता। आता यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे काजळ। तुम्ही काजळ तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण मला पर्सनली काजळ लावायला खूप जास्त आवडतं। काजळामुळे आपले डोळे छान, सुंदर आणि उठावदार दिसण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे मी रोज काजळ लावते। एक दिवस जरी मी काजळ नाही लावलं तरी माझे डोळे हे एकदम आजारी असल्यासारखे दिसतात। आता हे जे काजळ आहे ती मी माझ्यावरती आयलाइनर जिथे लावतो ते छान असं स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून माझे डोळे थोडेसे मोठे दिसण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होते। अशा प्रकारे तुम्ही रोज काजळ लावू शकता। यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे लिपस्टिक। आता तुम्ही डेली बेसिसवरती रोज लिप बाम यूज करू शकता। टिंटेड लिप बाम सुद्धा मार्केटमध्ये येतात, जे तुम्ही रोज यूज करू शकता।
जर तुम्हाला लिपस्टिक लावायला आवडत असेल तर तुम्ही लिपस्टिक यूज करा. आता मी स्विस ब्युटीची येथे लिपस्टिक यूज केलेली आहे. मरून कलरमध्ये ही लिपस्टिक आहे. एकदम थोडीशी लिपस्टिक मी हातावरती घेऊन लावलेली आहे. आता ही जी लिपस्टिक आहे तीच मी माझ्या चिकवरती अशा प्रकारे ॲज अ ब्लश म्हणून यूज करणार आहे. याने आपली दोन्ही कामं होतात. आपले लिपस्टिकसुद्धा लावून होतं आणि यामध्ये आपला ब्लशसुद्धा होतो. सिंपल तुम्ही अशा प्रकारे ट्रिक वापरून लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून यूज करू शकता. एकदम थोडासा ब्लश लावायचा आहे जेणेकरून एक नॅचरल लुक आपला दिसेल. आता ही सेम लिपस्टिक मी माझ्या आयलिडवरती अशा प्रकारे आयशॅडो म्हणून लावते. अशा प्रकारे क्विक तुम्ही 5 मिनिटांमध्ये लिपस्टिकचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता आणि तुमचा लुक आकर्षक बनवू शकता. तुम्ही बघताय एकदम नॅचरल आणि सेटल लुक आपला दिसतोय. अशा प्रकारे तुम्ही जर बाहेर जाताना जरी मेकअप केला तरीसुद्धा तुमचा लुक एकदम सुंदर दिसणार आहे. आता जर तुम्हाला मस्कारा लावायला आवडत असेल तर तुम्ही मस्कारासुद्धा नक्की यूज करा. डेली बेसिस वरती मस्कारा नाही लावला तरी चालेल, पण कुठे जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर डोळ्यांना मस्कारा जरूर लावा जर तुम्हाला आवडत असेल तर. मला पर्सनली मस्कारा लावायला खूप जास्त आवडतं. यामुळे आपल्या पापण्या सुंदर दिसतात, यामुळे आपले डोळे मोठे दिसतात आणि ओव्हरऑल लुक आपला छान दिसण्यासाठी खूप मदत होते. अशा प्रकारे सिंपल आणि डिसेंट मेकअप तुम्ही करू शकता. तुम्ही ओव्हरऑल आकर्षक दिसण्यासाठी अशा प्रकारे मागून निम्मे केस बांधून हेअरस्टाईल करा. जर तुम्हाला केस रिकामे सोडायला आवडत असेल तर तुम्ही रिकामे सोडा, किंवा जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही वेगळी हेअरस्टाईलसुद्धा नक्कीच ट्राय करू शकता. तुम्ही साईड पार्टिंग करू शकता, मिडल पार्टिंग करू शकता किंवा अशा प्रकारे पफ हेअरस्टाईल करू शकता. यामध्ये तुमचा लुक हा अधिक आकर्षक दिसेल आणि तुमचा लुक फ्लॅट अजिबात दिसणार नाही. अशा प्रकारे पुढून मी छान पफ करून घेणार आहे आणि सगळे बाकीचे केस रिकामे सोडणार आहे. याचे तुम्ही पोनीसुद्धा बांधू शकता. अशा प्रकारे डिफरंट हेअरस्टाईल तुम्ही साडीवरती नक्कीच ट्राय करू शकता. रोज आपण जेव्हा घरी असतो तेव्हा केस रिकामे सोडू नाही शकत, यामुळे आपले केससुद्धा खराब होतात. त्यामुळे घरामध्ये राहून साडीमध्ये तुम्हाला जर आकर्षक दिसायचं असेल तर स्टायलिश दिसणारे अशा प्रकारचे आंबाडा हेअरस्टाईल, बन हेअरस्टाईल तुम्ही नक्की ट्राय करू शकता. सिंपल मी मोठा क्लचर लावलेला आहे, अशा प्रकारे ट्विस्ट केलेला आहे. हा जो बन आहे तो खूप स्टायलिशसुद्धा दिसतो आणि यामध्ये आपले केससुद्धा चांगले राहतात आणि अजिबात खराब होत नाहीत. अशा प्रकारे तुम्ही रोज दिवसभर अशा प्रकारे हेअरस्टाईल करू शकता आणि पुढच्या बाजूने थोडेसे स्प्लिट्स काढा जेणेकरून तुमचा चेहरा मोठा दिसणार नाही आणि एक थोडासा स्टायलिश टच येण्यासाठी सुद्धा मदत होईल. अशा प्रकारे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.